धाराशिवमध्ये रात्रभर संततधार पाऊस सुरू आहे। जून आणि जुलै महिन्यामध्ये पावसाने दडी मारलेली होती, मात्र आजच्या पावसामुळे समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। धाराशिवमध्ये पावसाचा इशाराही देण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। धाराशिवमध्ये आजची उगवलेली सकाळ कुठेतरी समाधान घेऊन उगवलेली आहे। रात्रभर संततधार पाऊस सुरू आहे आणि सकाळी शेतशिवारात हे चित्र पाहायला मिळते। खरं तर जून जुलै मध्ये पावसाने दडी मारलेली होती। शेतकरी चिंतेत होता, पेरलेली पिकं जगतील का ही चिंता होती। अनेक ठिकाणी पेरणी राहिलेली होती, मात्र आजची सकाळ समाधान घेऊन आलेली आहे। रात्रभर संततधार पाऊस आहे आणि हे शेतशिवाराचं चित्र आहे। सोयाबीनच्या शेतातून आता पाणी बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे आणि जी पावसाची तूट आहे ही भरून निघावी हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। ऊस शेतीसुद्धा आपण पाहतोय की सऱ्या अक्षरशः पाण्याने भरलेल्या आहेत आणि रस्त्यालगतच्या ज्या चाऱ्या आहेत त्यामध्ये सुद्धा पाणी आता कुठेतरी बाहेर पडताना दिसत आहे। गेली 24 तास संततधार पाऊस सुरू आहे, सर्वदूर पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं समाधानाचं चित्र आहे। खरं तर जूनमध्ये गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, मात्र यावर्षी अल्निनोचा प्रभाव आणि त्यामुळं पावसाची जी काही दडी मारलेली होती त्यामुळे शेतकरी वर्गाला चिंता होती। पाणी पातळीमध्ये कुठल्याही पद्धतीनं वाढ झालेली नव्हती। जी थोड्याभूत पावसावर पिकं आहेत तीच कुठेतरी उगवलेली होती। मोठ्या प्रमाणात पेरणीचं क्षेत्र देखील बाकी होतं पावसाअभावी, मात्र आता आजच्या या सकाळीनं कुठेतरी समाधान घेऊन आलेली आहे असं म्हणावं लागेल। आणि या पावसाचं चित्र हे शेतशिवाराचं पाहतोय। गेल्या 24 तासापासून संततधार असा पाऊस सुरू आहे। आता हा पाऊस पुढील काही काळ देखील पावसाचा इशारा आहे आणि पाऊस असाच बरसत राहण्याचा अंदाज आहे। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.